मित्रांनो, धानुका कंपनीचं EM1 कीटकनाशक याचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल, परंतु तुम्हाला ठामपणे माहित आहे का हे कीटकनाशक कोणत्या पिकावरती, कोणत्या किडीसाठी किंवा किती मात्रेमध्ये वापरलं जातं? नसेल माहिती तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. EM1 हे धानुका कंपनीचे अतिशय उत्कृष्ट कीटकनाशक आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला इमामेक्टिन बेन्झोएट 5% SG फॉर्म्युलेशन मध्ये मिळतं. मित्रांनो, हे पिकावरती दुहेरी क्रिया करतं, म्हणजे कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक अशा दोन्ही पद्धतीने काम करतं. म्हणजे पानांवरती पसरून तसेच पानाच्या आतमध्ये उतरून किडीला कंट्रोल करण्यामध्ये आपली मदत करत असतं. आता या कीटकनाशकाची शिफारस जर आपण पाहिली तर कापूस पिकामध्ये बोंडअळीसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. भेंडी पिकामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी अळी, कोबी आणि फुलकोबीमध्ये डायमंड ब्लॅक मॉथ जो असतो त्याला कंट्रोल हे करतं. मिरची पिकामध्ये फळ पोखरणारी अळी, थ्रिप्स किंवा कोळीसाठी याचा वापर केला जातो. वांगे पिकामध्ये फळ आणि शेंडा पोखरणारी अळी, हरभरा पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी, द्राक्ष पिकामध्ये देखील थ्रिप्ससाठी याचा वापर केला जातो. तूर पिकामध्ये शेंगा पोखरणारी अळी, तसेच चहामध्ये देखील किडी नियंत्रणासाठी याचा वापर केला जातो. मित्रांनो, याची वापराची मात्रा जी आहे ती पिकानुसार आणि किडीच्या प्रादुर्भावानुसार लेबल क्लेम मध्ये वेगवेगळे दिलेले आहे. म्हणजेच कापूस पिकामध्ये 75 ते 80 ग्राम, भेंडी पिकामध्ये 55 ते 68 ग्राम, कोबी फुलकोबीमध्ये 60 ते 80 ग्राम, मिरची पिकामध्ये 80 ग्राम, वांग्यामध्ये देखील 80 ग्राम, हरभरा पिकामध्ये 88 ग्राम तुम्ही वापर करू शकता. द्राक्ष पिकामध्ये 88 ग्राम, तूर पिकामध्ये 88 ग्राम आणि चहा पिकामध्ये 80 ग्राम. आता ही 1 एकरची मात्रा आहे, परंतु सरासरी जर वापराची याची मात्रा आपण काढली तर तुम्ही 80 ग्रॅम EM1 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणीच्या माध्यमातून पिकावरती कीड नियंत्रणासाठी अवश्य वापरू शकता. चला तर मग छोटासा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी कृषी डॉक्टरला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.